Welcome student. Today we will learn about the topic chemical kinetics. या टॉपिक मधला आपण इंटिग्रेटेड रेट लॉ हा पॉइंट पाहणार आहोत. इंटिग्रेटेड रेट लॉ. We introduced the differential rate law earlier. It describes how rate of a reaction depends on the concentration of reactants in terms of derivatives. The differential rate law are converted into integrated rate law. These tell us the concentration of reactant for different times. Integrated rate law for the first order reaction in solution. Integrated rate law for the first order reaction in solution. Consider first order reaction A to B. A to B आपण consider केली ही reaction first order reaction A to B. A is reactant to gives corresponding product. आता या रिएक्शन मध्ये आपण फर्स्ट लॉ याचं डिफरन्शियल इक्वेशन आपण पाहणार आहोत. द डिफरन्शियल रेट लॉ इज गिवन बाय रेट इज इक्वल टू मायनस d concentration of A upon T dt is equal to K into concentration of A. आता या ठिकाणी मायनस साइन का आलंय तर यामध्ये रिएक्टंट जो आहे तो रिएक्टंट A आहे आणि हा A रिएक्टंट कंज्यूम होतोय म्हणजे त्याचं मास डिक्रीज होतोय म्हणून त्या ठिकाणी मायनस साइन आलेला आहे. रेट इज इक्वल टू मायनस d concentration of A upon dt that is equal to K into concentration of A where K is proportionality constant and A is the concentration of reactant at time t. आता rearrange above equation. D concentration of A upon A is equal to minus K into dt. Let concentration of A 0 be the initial concentration of the reactant A at time t is equal to 0. Suppose concentration of A at time t is the concentration of A at time t. Above equation is integrated between limits concentration of A is equal to concentration of A0 at time t is equal to 0 and concentration of A is equal to concentration of T at time t is equal to T. Therefore, आता यामध्ये आपण इक्वेशन जर वरती पाहिलं तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आपण पाहिली A रिएक्टंट टू गिव्स करस्पॉन्डिंग प्रोडक्ट. या इक्वेशनला आपण डिफरन्शियल रेट लॉ इज गिवन रेट इज इक्वल टू मायनस यामध्ये ए रिएक्टंट आहे तो डिक्रीज होतोय म्हणून त्या ठिकाणी मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी ॲट टाइम टी. यामध्ये ए रिएक्टंट आहे ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आहे ॲट टाइम टी तिथं टाइम टी कन्सिडर केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी आलेला आहे. म्हणजेच काय इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता हे वरचे जे इक्वेशन आहे थोडंसं रिअरेंज केलेलं आहे आणि रिअरेंज करून या ठिकाणी मायनस साइन जे आहे ते पुढं के मायनस घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ए जे आहे ते रिअरेंज करून डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इंटू डी टी. आता यामध्ये आपण कन्सिडर केलं जर समजा टाइम हा 0 असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हे 0 आहे आणि टाइम ज्यावेळी टी असतो त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे टी असते ॲट टाइम टी. म्हणून हे कन्सिडर केल्यानंतर खाली जे इक्वेशन येते पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 ॲट टाइम टी 0 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी ॲट टाइम टी. या इक्वेशन वरती जी इक्वेशन आहे त्याला
इंटिग्रेटेड बिटवीन लिमिट दिल्यानंतर त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे ते इंटिग्रेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डी concentration of A upon concentration of A is equal to minus K integration 0 to T dt. On integration ln concentration of A0 to AT is equal to minus K T 0 to T. Substitute the इक्वेशन यामध्ये हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये हे व्हॅल्यू जे आहे इंटिग्रेट केल्यानंतर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन ऑफ लिमिट गिव्स हे सबस्टिट्यूशन ऑफ लिमिट गिव्स केल्यानंतर ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT मायनस ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इज इक्वल टू मायनस K इंटू T किंवा ln concentration of A T upon concentration of A0 is equal to minus K into T or K is equal to 1 upon T ln concentration of A0 upon AT. Converting ln to log to the base 10, we write K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT. यामध्ये सबस्टिट्यूशन ऑफ लिमिट्स केल्यानंतर त्यामध्ये ln AT मायनस ln A0 इज इक्वल टू मायनस K इंटू T किंवा त्यामध्ये ln AT अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इक्वल टू मायनस KT हे कन्वर्जन केले असते किंवा हे जे कन्वर्जन आहे आणखी पुन्हा त्यामध्ये आपण K is equal to 1 upon T ln concentration of A0 upon concentration of AT अशा पद्धतीने हे कन्वर्जन करू शकतो. आता या वरच्या इक्वेशनमध्ये ln घालवण्यासाठी जर ln घालवलं तर त्या ठिकाणी 2.303 log to the base 10 येत असते पहा. ln आपण जर घालवलं तर त्या ठिकाणी 2.303 log to the base 10 येतं किंवा log to the base 10 किंवा फक्त log लिहिलं तरी बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT. आता यामध्ये पहा हे वरील इक्वेशन जे आहे ते इक्वेशन गिव्स द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे जे वरती इक्वेशन आलेलं आहे हे इक्वेशन इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात पहा. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनवरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात त्यामुळे हे इक्वेशन महत्त्वाचं आहे पहा. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया. द रेट लॉ कॅन बी रिटर्न इन द फॉलोइंग फॉर्म्स. ln concentration of AT upon concentration of A0 is equal to minus KT by taking antilog of both side we get concentration of AT upon concentration of A0 is equal to e raised to concentration minus KT or AT concentration of AT is equal to concentration of A0 e raised to minus KT. आता यामध्ये ही इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर यामध्ये पहा वरती जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपण इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकतो. ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इज इक्वल टू मायनस KT आणि दोन्ही बाजूचा अँटिलॉग पाहिल्यानंतर त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इज इक्वल टू e रेज टू मायनस KT किंवा concentration of AT is equal to concentration of A0 e raised to KT minus KT. हे आपण अँटिलॉग दोन्ही बाजूचा अँटिलॉग पाहिल्यानंतर अशा पद्धतीने इक्वेशन येईल. त्यानंतर पुढे पाहूया. लेट A मोल per decimeter cube be the initial concentration of A at T is equal to 0.
यामध्ये पहा आपण कन्सिडर केलं लेट ए small a mole per decimeter cube be the initial concentration of A at t is equal to 0. Let x mole per decimeter cube be the concentration of capital A that reacts during time t. The concentration of A that remains unreacted at time t would be A minus x mole per decimeter cube. Substitution of A0 and AT is equal to A minus x. Therefore, K is equal to 2.303 upon T log to the base 10 A upon A minus x. याच्यावरही आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातात पहा K is equal to 2.303 upon T log to the base 10 A upon A minus x. त्यामुळं हे डेरिव्हेशन आहे, हे डेरिव्हेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. या टॉपिकमध्ये आपण जर पाहिलं तर या टॉपिक वरती सुद्धा प्रॉब्लेम विचारले जातात पहा. हा टॉपिक आपण याच्या अगोदर आपण टॉपिक पाहिलेला आहेत. थर्मोडायनेमिक्स हा टॉपिक आहे. केमिकल थर्मोडायनेमिक्स किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकवरती प्रॉब्लेम आहेत. परंतु त्या दोन टॉपिकमध्ये बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो सिलेबस हा रिमूव्ह केलेला आहे, डिलीट केलेला आहे आणि त्यामुळं प्रॉब्लेम विचारण्यासाठी ह्या टॉपिकवरती बरेचसेच चान्सेस आहेत पहा. शिवाय सॉलिड स्टेट आहे, सोल्युशन आहे, याच्यावरती सुद्धा प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. आता आपण पुढचा भाग पाहूया. युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. याचं युनिट काय आहे? द इंटिग्रेटेड रेट लॉ, हे इक्वेशन काय आले? इंटिग्रेटेड रेट लॉ हे K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT. ठीक आहे. आता बिकॉज log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT is unitless quantity. The dimensions of K will be per time. The units of K will be per second or per minute or per hours. म्हणजेच यामध्ये K युनिट जे आहे रेट कॉन्स्टंटचं युनिट हे पर सेकंद किंवा पर मिनिट किंवा पर आवर्स आहे. याचं कारण काय आहे तर लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT हे युनिटलेस क्वांटिटी असल्यामुळं त्या ठिकाणी K जे आहे ते K हे पर सेकंद किंवा पर मिनिट किंवा पर आवर्स आहे. ठीक आहे. आपण आता पुढचा भाग पाहूया. यामध्ये हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन that is T half or 1 half. Radioactive process follows the first order kinetics. First order kinetics. The half-life of reaction is time required for the reactant concentration to fall to 1/2 of its initial value. Radioactive processes follows the first order kinetics. The half-life of reaction is time required for the reactant concentration to fall to 1/2 of its initial value. Half-life and rate constant of the first order reaction. The integrated equation, rate law equation for the first order reaction is equal to K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT, where A0 is the initial concentration of reactant at T is equal to 0. It falls to concentration of AT at time T. After the start of the reaction, the time required for concentration of A0 to become concentration of A0 upon 2 is denoted as T half, or concentration of AT is equal to concentration of A0 upon 2 at T is equal to T half.
Putting these condition in integrated rate law, we write k is equal to 2.303 upon t half log to the base 10 concentration of at upon concentration of A0 upon 2 is equal to 2.303 upon t half log to the base 10 2. आता यामध्ये पहा, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये आपण जर पाहिलं तर टाइम जो आहे तो टाइम हा हाफ, जर हाफ 1/2 घेतला तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू जर आपण त्या इक्वेशन मध्ये जर ठेवली तर ते इक्वेशन जे आहे ते इक्वेशन k is equal to 2.303 t half log to the base 10 concentration of at upon a concentration of A0 upon 2 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर याची व्हॅल्यू जी आहे ते 2 येते log 2, म्हणून त्या ठिकाणी 2.303 t half log to the base 10 2. आता यामध्ये log 2 याचा जर 2 चा लॉग पाहिला तर तो लॉग 0.3010 येतोय, म्हणून हे जी इक्वेशन आहे ही इक्वेशन k is equal to 2.303 upon t half into 0.3010 येते. ठीक आहे. आणि हे इक्वेशन आपण जर 2.303 into 0.3010 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू k is equal to 0.693 upon t half येते. म्हणजेच काय की t किंवा t1/2 is equal to किंवा t half is equal to 0.693 upon t half. This is nothing but the t half equation, or shows that half life of the first order reaction is independent of initial reactant concentration. आता फिगर मध्ये जर आपण पाहिलं, आपण जर ग्राफ जर आपण प्लॉट केला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वर्सेस टी, तर त्या ठिकाणी रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत जातं आणि डिक्रीज होऊन त्या ठिकाणी हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन या अशा प्रकारचा ग्राफ येतो. पहा, हा जो ग्राफ आहे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतंय विथ इन्क्रीज इन टाइम, आणि हा ग्राफ जो आहे तो अशा प्रकारचा ग्राफ येतो, हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, धन्यवाद.